नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आपण SSC GDमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहत आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, डॅश हे 25 जून 2015 रोजी सार्वत्रिक घरे प्रदान करण्याच्या उद्देशाने लॉन्च करण्यात आले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी आहे. ही 25 जून 2015 रोजी सार्वत्रिक घरे प्रदान करण्याच्या उद्देशाने लॉन्च करण्यात आली. खालीलपैकी कोणता देश लुसोफोनिया खेळाचा भाग नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जर्मनी. खालीलपैकी RBIच्या मते 1980च्या दशकात भारताचा GDP मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती टक्के होता? तर त्याचा वाटा होता 38.6%. खालीलपैकी कोणता सण आसाममधील कामाख्या देवीचा आहे? तर तो सण आहे अंबुबाची जत्रा. डॅश उद्योग ट्रान्झिस्टर सेटपासून ते दूरदर्शन उत्पादनांची विस्तृत श्रेणी व्यापतो? तर ते आहे इलेक्ट्रॉनिक्स. भारतीय संविधानात अस्पृश्यता निर्मूलन तरतुदीचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर कलम 17 मध्ये आहे. जून 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडियन ग्रांप्री 4 आयोजित करण्यात आली होती? तर ती आली होती पटियाला या ठिकाणी. जेव्हा ऑक्सिजनच्या उपस्थितीत मॅग्नेशियम जळते तेव्हा ज्योतीचा रंग डॅश असतो? तर ज्योतीचा रंग काय असतो? तर पांढरा असतो. खालील 4 पैकी 3 कोएलेंटराटा फिल्मची उदाहरणे आहेत आणि म्हणून एक गट बनवतात. त्या गटातला बसत नसलेला शब्द कोणता? तर तो आहे लिव्हर फ्लुएक. स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश ही संस्था स्थापन केली ज्याने हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला? तर तो आहे आर्य समाज. 1875 साल स्थापना वर्ष आहे. भारतात रेडिओ प्रसारण 1923 मध्ये डॅशने सुरू केले? तर रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेने सुरू केले. खालीलपैकी कोणता गुप्त शासकाला त्याच्या लष्करी कामगिरीमुळे भारताचा नेपोलियन म्हटले जाते? तर त्याला समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन असं म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना डॅश हा घटक म्हणून घेतला जातो? तर निर्यात. 2018 मध्ये भरतनाट्यममध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो राधा श्रीधर यांना मिळाला. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अधीक्षक दिशा आणि निवडणुकावर नियंत्रण संबंधी आहे? तर ते कलम आहे 324. नोव्हेंबर 2022 पर्यंत खालीलपैकी कोण दिल्ली भारताचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत? तर ते आहेत विनय कुमार सक्सेना. कृष्ण अय्यर कोणत्या नृत्यशैलीशी संबंधित आहेत? तर भरतनाट्यम. भारतात लोकसंख्या जनगणना प्रत्येक डॅशमध्ये एकदा केली जाते? तर 10 वर्षातून एकदा केली जाते. मार्च 2022 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी इंडिया वॉटर पिच पायलट स्केल स्टार्टअप चॅलेंज सुरू केले? तर हरदीप सिंग पुरी यांनी सुरू केले. यानंतर डॅश हा वाहत्या पाण्याचा एक अडथळा आहे जो प्रवाहात अडथळा आणतो, जलाशय, तलाव किंवा बंदिस्त बनवतो? तर तो आहे धरण. यानंतर रिझनिंग या विषयाचे प्रश्न पाहूया. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. त्यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल? तर यल नंतर काय आलेलं आहे?
यल आहे, त्यानंतर एम स्किप केलं या ठिकाणी, त्यानंतर एन ओ स्किप केल्यानंतर पी, आता काय येईल, क्यू स्किप केल्यानंतर काय येणार इथं, आर. अशाच प्रकारे ही आहे सिरीज. त्यानंतर आर येईल, त्यानंतर जे येईल, क्यू येईल आणि एन, म्हणजेच +2 ही सिरीज आहे. आर जे क्यू एन, ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेत फाइंड अ सोल्युशन 418, फाइंड अ सोल्युशन काय 418, बी अटेंटिव्ह काय 29, आन्सर आर करेक्ट 737. तर चेक द क्वेश्चन हे कसे कोडित केले जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 अल्फाबेट आन्सर होतं इथे ठिकाणी 7 अल्फाबेट आहेत म्हणून सुरुवातीला 7 घेतलं होतं, आर 3. याच प्रकारे लॉजिक आहे. चेकमध्ये किती आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5 चेक. त्यानंतर द मध्ये किती अल्फाबेट आहेत, 3. क्वेश्चनमध्ये किती आहेत, 8. 5 3 8, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. मुंबई महाराष्ट्र, महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी आहे. तर भोपाळ काय मध्य प्रदेश. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. तर सुरुवातीला काय दिलेलं आहे, 3, त्यानंतर 21, त्यानंतर 147, त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे आणि 7 2 0 3. 3 गुणिले 7 करा, 3 7 21, त्यानंतर परत 21 गुणिले 7 म्हणजेच काय येणार आहे, 147 गुणिले 7 बरोबर किती येणार आहे, 7 7 49 ला 9, हातचे आले 4, 7 चोक 28, 28 आणि 3 किती 32 ला 2, हातचे आले 3, 7 1 7, 7 आणि 3 किती 10, म्हणजेच 1029, ऑप्शन नंबर 4. यानंतर दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकणारी संख्या निवडा. तर या ठिकाणी जर आपण फरक घेतला 213 आणि 216 मध्ये कितीचा फरक आहे, 3चा. त्यानंतर यामध्ये कितीचा फरक आहे, 9चा. त्यानंतर फरक आहे 15चा, त्यानंतर 21चा, म्हणजे येणारा फरक कितीचा येईल, 27चा येईल. 261 प्लस 27, 7 आणि 1 8, 6 आणि 2 8, हे 2 अशी 2, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल 288. त्यानंतर एकाच फासाच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत. 4 दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेली संख्या शोधा. 4 इथं आहे, 4 या ठिकाणी 1 आणि 2 आहे म्हणजे हे विरुद्ध असणार नाहीत. 6 आणि 1 आहे म्हणजे 4च्या विरुद्ध कोण कोण येणार नाही, 1 2 6 आणि 5. मग शिल्लक काय राहिलं, 3. 4च्या विरुद्ध कोण येईल, 3, ऑप्शन नंबर 3. प्रश्नात 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 2 निष्कर्ष 1 आणि 2 दिले आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. सर्व पंखे काय आहेत, बल्ब आहेत, सर्व बल्ब ट्यूबलाइट आहेत, सर्व बल्ब काय आहेत, ट्यूबलाइट आहेत. त्यानंतर काही ट्यूबलाइट नवीन आहेत, काही ट्यूबलाइट काय आहेत, नवीन आहेत. आता निष्कर्ष पाहूया. सर्व पंखे नवीन आहेत, पंखे कुठं आहेत, इथं आहेत. सर्व पंखे नवीन आहेत का, तर नाही.
सर्व ट्यूबलाईट पंखे आहेत. ट्यूबलाईट कुठं आहेत? इथं. पंखे कुठं आहेत? इथं. सर्व ट्यूबलाईट पंखे आहेत का? तर नाही, म्हणजे दोन्ही निष्कर्ष येत नाहीत. ऑप्शन नंबर 1. 7 व्यक्ती ए, बी, एच, डी, एफ, टी आणि ई आणि जी उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसले आहेत. ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. 7 व्यक्ती आहेत आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ईच्या डावीकडे फक्त 3 लोक बसले आहेत. म्हणजे ई कुठे येणार? या ठिकाणी येणार, कारण ईच्या डावीकडे किती लोक बसले आहेत? फक्त 3 लोक बसले आहेत. जी आणि एच हे ई जवळचे शेजारी आहेत. जी आणि एच हे ई जवळचे शेजारी आहेत, म्हणजे जी इथं येऊ शकतो किंवा एच इथं येऊ शकतो. दोन्हीचं स्थान निश्चित आहे का? सांगितलं आहे का? नाही. डावीकडे उजवीकडे फक्त सांगितलेलं आहे की जवळचे शेजारी आहेत. ए पंक्तीच्या उजव्या टोकाला बसतो, म्हणजे ए कुठं बसतो? इथं बसतो. डी हा एच्या अगदी शेजारी आहे, म्हणजे डी या ठिकाणी येणार. एफ हा ईच्या डावीकडे दुसरा आहे, म्हणजे इथं एफ येईल. आता शिल्लक कोण राहिलं? टी. आणि प्रश्न काय विचारला आहे? पंक्तीच्या डाव्या टोकाला कोण बसले आहे? तर टी बसला आहे. ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फिंगरला HHPIDT आणि डेस्टिनीला FDUVHPA असे लिहितात. त्याच भाषेत ग्रँटेड कसे लिहिले जाईल? ग्रँटेड दिलेला आहे. 2 अक्षरांचा फरक आहे. इथं एफ आहे, पाहू शकता. एफ जी आणि एच घेतलेला आहे, म्हणजेच काय येणार आहे? तर इथं GHI येईल सुरुवातीला. त्यानंतर आय दिलेला आहे. उलट घेतलेला आहे. -2 आणि +2 सिरीज आहे, म्हणजेच इथं काय येईल? +2 आणि -2. तर आरच्या अगोदर -2 मध्ये काय केल्यानंतर येईल? सुरुवातीला +2 केले आहेत आणि नंतर -1 केलेला आहे. या ठिकाणी काय येणार आहे? क्यू. IQ तुम्ही पाहू शकता इथं ऑप्शनमध्ये एकाच आहे, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 2. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो? तर इथे तुम्ही पाहू शकता सेमिनर, सेमोलिना, सिनियर, सप्टेंबर आणि सिरियस आहे. तर सगळीकडे SEM त्यानंतर आय आहे, म्हणजे 1 येईल सुरुवातीला. ऑप्शन नंबर 4 कटलं आणि ऑप्शन नंबर 2 कटलं. त्यानंतर सेमोलिना येईल, नंतर सिनियर येईल, सप्टेंबर येईल आणि त्यानंतर सिरियस येईल, म्हणजेच 1 2 3 4 5. त्यानंतर A + B म्हणजे A हा बीचा मुलगा आहे. A - B म्हणजे A ही बीची बहीण आहे. A × B म्हणजे A हा बीचा भाऊ आहे आणि A भागाकारामध्ये B म्हणजे A ही बीची पत्नी आहे. प्रश्न काय विचारलेला आहे? जर A + B भागाकारामध्ये C × D - E + F असेल तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? प्लससाठी काय दिलेलं आहे? या ठिकाणी प्लससाठी आहे मुलगा, त्यानंतर वजासाठी काय आहे? बहीण, गुणिलेसाठी आहे भाऊ आणि भागाकारासाठी आहे पत्नी. तर A + B म्हणजे A हा काय आहे? बीचा मुलगा आहे.
बी भागाकारामध्ये सी म्हणजे बी ही पत्नी आहे, सीची पत्नी आहे. सी गुणाकारामध्ये डी म्हणजे सी हा भाऊ आहे डीचा. डी वजा ई म्हणजे डी ही बहीण आहे ईची. आणि ई अधिक एफ म्हणजे ई हा मुलगा आहे एफचा. म्हणजे एफची ही 3 मुलं आहेत. तर आता विधाने डी ही एफची मुलगी आहे. डी ही एफची मुलगी आहे का? तर हो आहे. पहिलं विधान बरोबर आहे. ए हा सीचा मुलगा आहे. तर हो, ए हा सीचा मुलगा आहे. दुसरं विधान पण बरोबर येईल. आणि ए हा एफचा नातू आहे का? तर हो, ए हे सीचे वडील आहेत. आणि सीचे वडील कोण आहेत? एफ आहेत. मग ए हा सीचा नातू आहे का? तर आहे. ई हा बीचा भाऊ आहे. ई इथं आहे आणि बी इथं आहे. ईचा हा सी भाऊ आहे आणि ही भावाची पत्नी आहे. म्हणजेच ई हा बीचा भाऊ आहे का? तर नाही. चौथं विधान काय असेल? चूक असेल. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? तर ए नंतर तुम्ही पाहू शकता ए बी सी आणि डी म्हणजे +3 केलेला आहे. +3 करा. डी ई एफ जी येणार म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि 2 येणार नाही. त्यानंतर जे के एल आणि एम +3 सिरीज आहे. जी एच काय आलेलं एम एन ओ आणि पी येईल. जी पी एकाच ठिकाणी आहे, तुम्ही इथं पाहू शकता, कारण इथं जे आर दिलेलं आहे म्हणून हे ऑप्शन नंबर 4 येणार नाही. काय येईल? 3 येईल. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही. तर जे अंतर्निहित आहे ते आकृती नंबर 3 आहे. दुसरा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरगुच्छ तिसऱ्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे पाचव्या अक्षरगुच्छाशी संबंधित पर्याय निवडा. सुरुवातीला काय दिलेलं आहे? रूट ROOT आणि सोबत काय आहे? QT आणि V दिलेला आहे. +2 आणि -2 ही सिरीज आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. यानंतर दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल? तर यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुरुवातीला या प्रकारची आकृती आहे आणि नंतर या प्रकारची. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. 6 मित्र एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. या प्रश्नामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. 6 व्यक्ती आहेत आणि 6 व्यक्ती केंद्राभोवती तोंड करून बसलेले आहेत. ए आणि एस केच्या शेजारी बसला आहे. केच्या शेजारी कोण बसलेला आहे? ए आणि एस. या ठिकाणी इथं पण एस येऊ शकतं किंवा इथं ए येऊ शकतं. एफ केच्या समोर बसलेला आहे. एफ कुठं बसलेला आहे? हा केच्या समोर बसलेला आहे. एस हा एफच्या शेजारी बसलेला नाही. एस हा एफच्या शेजारी बसलेला नाही. सॉरी, इथं एफ आहे तर एस हा एफच्या शेजारी आहे का? तर नाही. एम ए आणि एफच्या शेजारी बसलेला आहे. एम कुठं बसलेला आहे? ए आणि एफच्या शेजारी बसला आहे. आता शिल्लक कोण राहिलं? यूला इथं बसवायचं. काय सांगितलेलं आहे की एम आणि एसने त्यांच्या पोझिशनची अदलाबदल केली. म्हणजे या ठिकाणी एस आला आणि या ठिकाणी एसच्या ऐवजी एम आला. तर ए आणि एफचा लगेच शेजारी कोण बसलेले आहे? ए इथं आहे आणि एफ इथं आहे. यांच्या लगेच शेजारी कोण बसलेला आहे? एस. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. गणितीय चिन्हांचे योग्य संयोजन निवडा जे चिन्हांच्या जागी अनुक्रमाने ठेवल्यास दिलेल्या समीकरणातून संतुलन राहील. तर या ठिकाणी आपण 2 नंबरचे चिन्ह ठेवून बघूया.
काय दिलेलं आहे, 89 वजा 5 गुणाकारामध्ये 15 अधिक 32 अधिक 8 बरोबर काय 18. या ठिकाणी अधिकच्या ऐवजी काय आहे, भागाकार आहे. परत एकदा लिहिते, 89 वजा 5 गुणाकारामध्ये 15 अधिक 32 आणि भागाकारामध्ये 8 आहे आणि बरोबर काय येणार आहे 18. 89 15 आणि 5चा गुणाकार करा, 15 5 75 अधिक 8ने 32ला भाग द्या, किती येणार आहे 4 बरोबर काय 18. आता 89 मधून 75 गेले, किती उरतील 14 अधिक 4 बरोबर काय 18. 18 बरोबर 18 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. टिप, गणिती क्रिया केवळ पूर्ण संख्यावर केल्या जाऊ शकतात. संख्येला त्याच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी 13 वर केले पाहिजे. 13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता 12 आणि 15 यांची बेरीज करायची, ती येते 27 गुणिले 8 केल्यानंतर 216 येईल. त्याचप्रमाणे 23 आणि 31 यांची बेरीज करायची, ती येईल 54. 54 गुणिले 8 केल्यानंतर 432 येईल. तर यामध्ये आपण 14 आणि 24ची बेरीज करू, हे किती येणार आहेत 38 आणि गुणिले 8 करायचे, 8 8 64ला 4 हातचे आले 6, 8 त्रिक 24, 24 आणि 6 किती 304 म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. त्यानंतर खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. तर या ठिकाणी उत्तर 187 आणायचं आहे, म्हणजेच भागाकार आणि वजाबाकी या चिन्हामध्ये बदल करू. 136 भागाकाराच्या ठिकाणी वजा घ्या 17 अधिक 102, वजाच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे भागाकारामध्ये 3 गुणिले 2 बरोबर उत्तर काय येणार आहे 187. आता 136 मधून 117 गेले, 119 शिल्लक राहिले, अधिक 102ला 3ने भाग द्या, किती येईल 34 आणि गुणाकारामध्ये काय 2. 119 अधिक हे किती 68 यांची बेरीज केल्यानंतर किती येणार आहे 187 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर गणितावरील प्रश्न पाहूया. रामू आणि मोहन स्वतंत्रपणे अनुक्रमे 10 तास आणि 16 तासात एक काम पूर्ण करू शकतात. 2 तास एकत्र काम केल्यानंतर मोहन एक सोडून जातो. राम शेष किती दिवसात काम पूर्ण करणार आहे. राम किती दिवसामध्ये करतो, राम 10 तास करतो आणि मोहन किती तास करतो तर 16 तास करतो. जर आपण यांचा लसावी घेतला तर 80 येईल. 10 8 80 आणि 16 5 80. या दोघांनी एकत्र 2 तास काम केलेलं आहे, म्हणजे राम हा एका दिवसात 8 तर मोहन हा 5. यानंतर हे दोघे मिळून जर काम केले तर किती करतील 13. किती दिवस केले यांनी 2 दिवस म्हणजेच किती 26. आता 80 मधून 26 वजा करायचे, किती येतील 54. हे 54 काम कोणाला करायचं आहे उर्वरित 80 पैकी 54 उरलेलं रामला करायचं आहे. रामू हा किती दिवसात करतो 8 करतो एका दिवसामध्ये. तर 54 छेदस्थानी 8 याला अगोदर भाग द्या 2ने, 2 चोक 8, 2 दुने 4, 2 सत्ते 14. आता परत याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 4 1 4, 4 सख्ख 24
आणि उरले 3 म्हणजेच 6.3/4 हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर 20 लिटर आणि 36 लिटरच्या 2 कंटेनरमध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर अनुक्रमे 3:7 आणि 7:5 आहे. जर दोन्ही भांडे एकत्र मिसळले तर दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती असेल? एकूण दूध किती आहे? एकूण दूध आहे 3:7. याची बेरीज करूया. 3 आणि 7 किती? 10. म्हणजेच दूध किती येणार आहे? 3/10 गुणिले 20. 10 दुने 20. हे किती आलं? 6 लिटर. आता 7/10 गुणिले 20 करा परत. 10 दुने 20. हे किती आलं? 14 लिटर. त्यानंतर पाण्याचं प्रमाण दिलेलं होतं 7 + 5 बरोबर किती? 12. त्यानंतर 7/12 गुणिले 36. 12×36 हे किती आलं? 21 लिटर. त्यानंतर 5/12 गुणिले 36 करा. हे आपण पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण वेगळं काढत आहोत. 12×36 म्हणजेच हे किती आलं? 10 लिटर. आता दूध एकूण किती आहे? 6 + 21 म्हणजेच किती? 27. आणि पाणी किती आहे? 14 आणि 15 म्हणजेच किती? 29. आणि यांचा जर रेशिओ आपण घेतला तर किती येणार आहे? 27:29. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 40% सूट देत असताना हर्षिन स्टोअरमधून नवीन स्वेटर्स किंवा घेतला. जर स्वेटर्सची चिन्हांकित किंमत 2,999 रुपये असेल तर हर्षिनने डिस्काउंटसह किती पैसे दिले? आता 40% सूट म्हणजे 100 मधून 40 म्हणजेच किती? 60%. 100 मधून जर आपण 40 वजा केले तर किती? 60%. कारण 40% सूट दिलेली आहे. 2,999 किंमत आहे. सूट आहे 40%. म्हणून हे आपण 60/100 केले. आता यांचा जर गुणाकार केला तर तो येणार आहे 1,799.40. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एका व्यक्तीने प्रत्येकी 475 रुपयांना 2 खुर्च्या विकल्या. एकावर 25% नफा आणि दुसऱ्यावर 20% तोटा झाला. जर त्याने दोन्ही खुर्च्या प्रत्येकी 575 रुपयांना विकल्या असतील तर त्याचा नफा किंवा तोटा टक्केवारीमध्ये किती असेल असा हा प्रश्न विचारलेला आहे. 475 ना 2 खुर्च्या विकलेल्या आहेत म्हणजे प्रत्येकी किंमत किती आहे? 475 एकाची आणि दुसऱ्याची पण 475. एकावर किती नफा झालेला आहे? 25% म्हणजे 125/100. ही किंमत किती आली? 593.75. त्यानंतर दुसरीवर किती म्हटलेलं आहे? 20% तोटा म्हणजेच 80/100. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 380 येईल. आता सुरुवातीला काय आलं होतं? 593.75 + 380 हे केल्यानंतर किती येणार आहे? 97,375 रुपये. प्रत्येकी किंमत किती आहे? 557 रुपयांना विकलेल्या आहेत त्या. म्हणजेच 557 + 557 बरोबर किती? 1,150 रुपये. किंमत अगोदर किती आली होती त्यामधून हे वजा करा. 1,150 कशामधून वजा करायचे? 973.75 मधून वजा करायचे. किती येतील? 176.25 रुपये येणार आहेत. हे विचारलेलं काय आहे? नफा किंवा तोटा शेकड्यावारीमध्ये काढायचा आहे. मग
176.25 छेदस्थानी काय 97,973.75 आणि गुणाकारामध्ये काय 100 आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येईल तुमचं 18% नफा ऑप्शन नंबर 4. एक कार 108 किलोमीटर प्रति तास वेगाने ठराविक अंतर 3 तासामध्ये कापते. वेग 27 किलोमीटर प्रति तास कमी केला तर तेवढेच अंतर कापण्यासाठी गाडीला किती वेळ लागेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर 108 किलोमीटर वेगाने गेली 3 तासात तिनं अंतर कापलेलं आहे म्हणजे एकूण अंतर किती असणार आहे 8×3=24 परत हे 2 दशांश तसं आणि 3×1=3 324 एकूण अंतर आहे. 324 एकूण अंतर आहे. वेग काय म्हटलेला आहे 108 मधून 27 वजा करा कारण 27 हा वेग कमी केलेला आहे. किती 81 81 ने याला भाग द्या 81 81 81 चोक 324 म्हणजेच किती वेळ लागणार आहे आणखीन 4 तास लागणार आहे. एका चोराने ताशी 60 किलोमीटर वेगाने प्रवास सुरू केला. 30 मिनिटांनंतर पोलिसांनी त्याच ठिकाणाहून ताशी 80 किलोमीटर वेगाने पाठलाग सुरू केला. पोलिसांनी चोर पकडायला किती वेळ लागला आणि तासामध्ये दिलेला आहे. अंतर किती आहे 30 मिनिटांनंतर म्हणलेला आहे. चोर किती वेळ 60 किलोमीटर वेगाने प्रवास सुरू केला आहे चोराने. पोलिसाने किती किलोमीटर वेगाने 80 किलोमीटर वेगाने प्रवास सुरू केलेला आहे आणि 30 मिनिटांनंतर पोलिसांनी त्याच ठिकाणाहून प्रवास सुरू केलेला आहे म्हटलेला आहे. जे 30 घ्या 60 आणि 80 यांच्या वेगांची वजाबाकी करा कारण अगोदर चोर गेलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं पोलीस पळत आहेत म्हणून 60 वजा 80 हे जर सोडवलं 30 छेदस्थानी 20 हा शून्य कटला आणि हा शून्य कटला 2 ने 3 ला भाग द्या 1.5 हे तास असं याचं उत्तर असणार आहे. 3 छेदस्थानी 2 दिलेला आहे इथं. राहुल 4 किलोमीटर प्रति तास वेगाने ठराविक अंतर कापतो आणि त्याच मार्गाने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने परततो. तर संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग किती होता. आता सरासरी वेग काढण्याचे आत्तापर्यंत आपण प्रत्येक पेपरमध्ये एक का होईना प्रश्न पाहत आहोत की ज्यामध्ये सरासरी वेग विचारलेला आहे. तर 2xy छेदामध्ये x अधिक y हे सूत्र आहे. x म्हणजे काय जातानाचा वेग y म्हणजे काय येतानाचा वेग आणि या दोन्ही वेगांची काय करायची बेरीज करायची 2 गुणिले 4 गुणिले 3 आणि छेदस्थानी काय 7 या दोघांची बेरीज 4 त्रिक 12 12 दुने 24 छेदस्थानी 7 आणि हे सोडवल्यानंतर काय येणार आहे 3.43 किलोमीटर पर आवर म्हणजेच ऑप्शन नंबर 3. रोहन त्याच्या संपूर्ण प्रवासाला 3 समान भागामध्ये विभागतो आणि पहिला भाग त्याच्या कारने 30 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतो. दुसरा भाग 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि शेवटचा भाग 50 किलोमीटर प्रति तास वेगाने करतो. त्याच्या संपूर्ण प्रवासादरम्यान त्याच्या कारचा सरासरी वेग किलोमीटर प्रति तास किती आहे असा हा प्रश्न आहे. तर 3 प्रवासाचे टप्पे केलेले आहेत 30 50 आणि 40 यांचा लसावी किती येणार आहे 600. 3 समान भागामध्ये मग एकूण किती येईल 1800. आता 600 छेदस्थानी 30 अधिक 600 छेदस्थानी 40 आणि 600 छेदस्थानी 50 एकूण किती आहेत 1800. आता हे सॉल्व करून घ्या आणि छेद समान करा. इथे किती येणार आहे हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला आणि हा शून्य कटला परत हे कटले तर 20 अधिक 12 अधिक काय येईल 15 म्हणजेच 1800 छेदस्थानी किती येणार आहे 47 बरोबर किती येईल
38.14/47. ऑप्शन नंबर 4. आपण अगोदर या सर्व वेगांचा लसावी घेतला, त्यानंतर या लसावी आल्यानंतर प्रत्येकाला याने भाग दिला, यांचा लसावी केल्यानंतर 1800 आलं आणि यांना पूर्ण लसावीला भाग दिला, उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. यानंतर ए एखादे काम 8 दिवसात, बी 24 दिवसात करू शकतो. ते एकट्याने काम सुरू करतात, पण परंतु काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर ए निघून जातो. संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ए आणि बी ने घेतलेल्या दिवसांची संख्या शोधा. आता ए एक काम किती दिवसात करतो? 8. बी ते किती दिवसात करू शकतो? 24. यांचा लसावी किती येईल? 24. 8 त्रिक 24 आणि 24 एक 24. परंतु काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर ए निघून गेला म्हणलेला आहे. ए एका दिवसात किती करतो? 3. 3 गुणिले 4 करा किती? 12. 12 आणि हे 24. एकूण काम किती येणार आहे? 36 काम येणार आहे. आणि ते आता कुणाला करायचं आहे? बी ला करायचं आहे. ए आणि बी ने घेतलेल्या दिवसांची संख्या शोधा असं म्हटलेलं आहे. मग ए अधिक बी, ए किती? 3, बी किती? 1. 36 तेजस्थानी 4. 4 एक 4, 4 9 36. उत्तर किती येणार आहे? 9 दिवस. एका वस्तूची किंमत 2 वर्षात 18,000 वरून 14,580 पर्यंत कमी झाली, तर वस्तूच्या मूल्यातील वार्षिक घसारा दर शोधा असं म्हटलेलं आहे. होती किती? 18,000. त्यावरून झाली किती? 14,580. 81 छेदस्थानी काय येणार आहे? 100. 2 वर्षाचे आहे म्हणून काय करायचं आहे? या ठिकाणी वर्गमूळ घ्यायचं आहे. किती येईल? 9 छेदस्थानी 10. आता 1 छेदस्थानी 10 गुणिले 100. 10 1 10 आणि 10 10 100. किती येणार आहे? 10%. 2 वर्षाचे आहे म्हणून आपण काय घेतलेलं आहे? या ठिकाणी वर्गमूळ घेतलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न 24 आणि 36 चे तृतीय प्रमाणपद काय असेल? हा पण प्रश्न प्रत्येक परीक्षेला येत आहे की तिसरे प्रमाणपद काढा. तर 24 छेदस्थानी 36 बरोबर 36 छेदस्थानी काय? x. 36 गुणिले 36 छेदस्थानी काय येईल? 24. 12 दुने 24, 12 त्रिक 36. बे एक बे आणि बे 8 16. 18 गुणिले 3 केल्यानंतर फायनल आपलं उत्तर काय असेल? 54. ऑप्शन नंबर 4. 2 शंकूचे आकारमान 3:2 आणि त्यांची त्रिज्या 3:4 प्रमाणात आहेत, तर त्यांच्या उंचीचे प्रमाण किती आहे? शंकूचे आकारमान आणि त्रिज्यांचे आकारमान यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर सूत्र आहे 1/3 पाय r वर्ग 1 h1 छेदस्थानी 1/3 पाय r वर्ग 1 आणि h2 आणि r2. तर हे 1/3 हे कटून गेलं. प्रमाण किती दिलं होतं? 3 छेदस्थानी 2. आता हे सॉल्व करून घेऊ. 3 छेदस्थानी 2 बरोबर 9 छेदस्थानी 16 गुणिले काय? h1 छेदस्थानी h2. 16 छेदस्थानी 9 गुणिले 3 छेदस्थानी 2. तर भागाकारामध्ये आहे. 3 1 3, 3 त्रिक 9, बे 1 बे आणि बे 8 16. फायनल उत्तर काय येईल? 8 3. यानंतर रुपये 5,750 वर 1 वर्षासाठी 16% दराने वार्षिक चक्रवाढ व्याज आणि 6माही चक्रवाढ व्याज यातील फरक काय आहे? तर 5,750 16% दरानं म्हटलेलं आहे. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे? 920 रुपये. आता काय म्हटलेलं आहे की 6माही 16% दर वार्षिक आणि परत 6माही चक्रवाढ व्याज. मग याचं किती येणार आहे? 16%चा अर्ध किती येईल? 8 येईल.
मग 9750 गुणिले 108 छेदस्थानी 100 गुणिले 108 छेदस्थानी 100 हे सोडवल्यानंतर काय येईल? 5750 956.80 वजा 920 फरक घ्या. फरक किती येणार आहे? 36.80. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, किंमत शोधा. तर हे सॉल्व करताना कसं करायचं? अगोदर हा कंस सोडवून घ्या, हे जशाच ठेवा, किंवा वजा 4/7 भागाकाराचा उलटून गुणाकार 12 छेदस्थानी 1 हे काय येईल? वजा 48 छेदस्थानी 7. ही बाजू जशाच तसे ठेवा. आता भागाकारामध्ये वजा 4 छेदस्थानी 5 तर गुणाकार आहे. त्यानंतर हे वजा 2 आणि हे वजा, परत इथं वजा दिलेला आहे म्हणजेच वजाच राहणार आहे. वजा 14 अधिक 2 छेदस्थानी 7 तर काय येईल? वजा 14 अधिक 2 छेदस्थानी 7. त्यानंतर वजा 4/5 गुणाकारामध्ये वजा 12 छेदस्थानी 7. वजा 48 छेदस्थानी 7 भागाकारामध्ये इथं काय येईल? 48 छेदस्थानी 35. आता हे सॉल्व करून घ्या. वजा 48 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये 35 छेदस्थानी 48. हे कटले 7 1 7 7 5 35 म्हणजेच उत्तर काय येणार आहे? वजा 5. 28च्या वर्गाला अशा सर्वात मोठ्या संख्येने भागले असता जी 42 आणि 56 या दोन्हींना पूर्ण भागू शकते तर त्याचे उत्तर काय? तर याचं 28चा वर्ग करा, किती येईल? 784. 42 आणि 56 या दोन्हींना पूर्ण भागू शकते. आता 56ला भाग जाईल पण 42ला जाणार आहे का? नाही. 28ने 56ला जाईल पण 42ला जाईल का? नाही. परत 42ने 42ला जाईल पण 56 जाईल का? नाही. म्हणजेच 14. याचं उत्तर येईल 56. ऑप्शन नंबर 4. यानंतर गोलाचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 1386 सेंटीमीटर वर्ग आहे. तर या गोलाचे घनफळ किती आहे? गोलाचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे. त्याचं सूत्र आहे 4 गुणिले पाय r वर्ग. वक्र पृष्ठफळ किती आहे? 1386. 4 गुणिले 22/7 गुणिले r वर्ग. हे सर्व सॉल्व केल्यानंतर काय येईल? r वर्ग बरोबर वर्गमुळात 441 छेदस्थानी 4 हे किती येणार आहे? 29 रुपये. त्यानंतर गोलाचं घनफळ विचारलेलं आहे. गोलाचं घनफळ बरोबर 4 छेदस्थानी 3 घ्या. 22 गुणिले 7 गुणिले 21 छेदस्थानी 2 हे 3 वेळा 21 छेदस्थानी 2. हे सर्व सॉल्व केल्यानंतर येईल 4851 सेंटीमीटरचा वर्ग. सवलत योजनेअंतर्गत 20% सूट दिल्यानंतरही 10% नफा होतो. अंकित किंमत खरेदी किमतीपेक्षा किती टक्के जास्त आहे? आता 20% सूट म्हणजे किती? 80. 10% नफा म्हणजे किती? 110. 80 110. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. काय आलं? 8 11. 3 छेदस्थानी 8 गुणिले काय? 100. हे सॉल्व केल्यानंतर काय येणार आहे? 37.5%. एक टेबल ज्याची चिन्हांकित किंमत ₹300 आहे 20% आणि 10%च्या सलग 2 सवलतीवर विकली जाते. या व्यतिरिक्त रोख पेमेंटवर 5% सवलत ऑफर केली असल्यास टेबलसाठी रोख किंमत किती आहे?
किंमत किती आहे चिन्हांकित? 320% आणि 10% सवलत दिलेली आहे. म्हणजेच 80 छेदस्थानी 100 गुणिले 90 छेदस्थानी 100. काय म्हटलेलं आहे? या व्यतिरिक्त रोख पेमेंटवर 5% सवलत ऑफर केलेली आहे. म्हणजेच 95 छेदस्थानी 100. आता हे सर्व सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार आहे 205.20. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, निवडणुकीत अ आणि ब असे 2 उमेदवार होते. मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या होती 90,000 आणि एकूण मतदानापैकी 70% मतदान झाले. जर 60% मते अ च्या बाजूने पडली तर ब ला किती मते मिळाली? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हा सॉल्व कसा करायचा? 60% मतदान झालं म्हटलेलं आहे. 60% मतदान. अ ला 60%च्या बाजूने किती मते मिळालेली आहेत? 90,000 मिळालेली आहेत. आणि मग बी ला किती पडलेली असतील? 40%. 90,000 गुणिले 70 छेदस्थानी 100 गुणिले 40 छेदस्थानी 100. हे 2 शून्य कटले, परत हे 2 शून्य कटले, हे 2 कटले आणि हे 2 शून्य कटले. या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर काय येणार आहे? 25,200. ऑप्शन नंबर 3. पेट्रोलची किंमत प्रति लिटर 92 रुपयेवरून 96.5 रुपये प्रति लिटर झाली आहे. पेट्रोलच्या किमतीत टक्केवारीनुसार किती वाढलेली आहे? तर समजा खरेदी किंमत किती आहे ते दिलेलं आहे 92. 92 वरून किती झाली आहे? 96.5 झाली आहे. या दोन्हीतला फरक घ्या, तो किती येणार आहे? 4.5. 4.5. 92 खरेदी किंमत 4.5 गुणिले 100. हे वरी 45 खाली 92. 0.0 काढून टाकून 0 घ्या आणि हे 100. हे सर्व सॉल्व केल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 4.9%. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहूया. किसी पदार्थ या राज्य का दूसरे पदार्थ या राज्य में मिल जाना वाक्यांश के लिए शब्द होगा. तर यासाठी शब्द आहे विलय. वर्तनी की दृष्टि से दिए गए वाक्य के अशुद्ध भाग का चयन कीजिए. पूरे स्वास्थ्य के लिए शुद्ध आहार विहार आवश्यक है. तर पूर्ण स्वस्थ के लिए वह धन जो आधिकारिक रूप से राज्य को मिलता है वाक्यांश के लिए एक शब्द होगा. तर यासाठी शब्द आहे राजस्व. निम्नलिखित वाक्यों में रिक्त स्थान की पूर्ति उचित एकार्थी शब्द युग्म से करे. साहसी व्यक्ति डैश हो जाता है. कछुआ डैश चर जीव है. तर साहसी व्यक्ति अभय हो जाता है. कछुआ उभयचर जीव है. यानंतर पुढील प्रश्न, निम्न में से कौन सा शब्द हाथ शब्द का पर्यायवाची शब्द नहीं है? तर दंत नाही, कर, पाणी, बाहू हे पर्यायवाची शब्द आहेत. निम्न में से कौन सा शब्द कुबेर शब्द का पर्यायवाची शब्द नहीं है? तर मुनी नाही, किन्नरपती, धनपती, यक्ष हे आहेत. हिमालय की चोटियां तो डैश करती है. वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति के लिए उचित मुहावरे का प्रयोग कीजिए. तर हिमालय की चोटियां तो आसमानों से बातें करती है. राई का पहाड़ येणार नाही, आसमान चुंबती हे येणार नाही, गगनचुंबी येणार नाही. वाक्य में रेखांकित शब्द को दिए गए शब्दों में से उचित शब्द से बदले. भरत को कैकई की करनी पर करुणा हुई. तर यासाठी काय येईल? करुणासाठी शब्द काय आहे? क्षोभ. निम्नलिखित विकल्पों में से एक वाक्य में संख्यावाचक विशेषण का उचित प्रयोग नहीं किया गया है. दुर्घटना में पहलवान को अधिक घाव हो गए. हमारी बगिया में कुछ अधिक वृक्ष हो गए हैं. महात्मा गांधी बहुत थोड़े कपड़े पहनते हैं. नव्या के काले बाल है. तर इसमें 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये प्रयोग केलेला नाही. इथं तुम्ही पाहू शकता अनिश्चित संख्या विशेषणचा प्रयोग केलेला आहे. थोडे, कुछ, अधिक. यानंतर पुढील प्रश्न, उक्त वाक्य में प्रयुक्त भर्त्सना के स्थान पर उसके विलोम शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में किया गया है? तर नव्या ने सुमति की बहुत प्रशंसा की.
दिए गए वाक्य के अशुद्ध भाग का चयन कीजिए। एक मेरे प्रिय मेधावी छात्र ने अच्छा नाम कमाया। तर एक मेरे याच्यामध्ये अशुद्ध आहे। निम्नलिखित में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए। तर आप कब आए हे शुद्ध वाक्य आहे। निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य प्रश्नार्थक सर्वनाम से संबंधित नहीं है। तर यासाठी किसने चोर से चित्कार की, बाकीचे सर्व प्रश्नार्थक आहेत। निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त सार्थक शब्द है बिना स्वार्थ के कार्य करने वाला। तर यासाठी काय येतं, निस्वार्थी। लेने के देने पड़ना मुहावरे का उचित अर्थ है। तर लेने के देने पड़ना लाभ के बदले हानि होना। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन करें। आज का जीवन डैश से भरा है। तर आज का जीवन भागदौड़ से भरा है। महत्वपूर्ण और अनिवार्य डैश को पूरा करने में अत्यधिक संघर्ष करना पड़ता है। तर यासाठी काय येईल, आवश्यकताओं को पूरा करने के लिए महंगाई बहुत डैश गई है। तो महंगाई बहुत बढ़ गई है। इसके साथ ही बच्चों से लेकर डैश तक की आवश्यकताएं इतनी अधिक हो गई है कि परिवार के प्रत्येक सदस्य को धनोपार्जन के लिए घर से बाहर जाना पड़ता है। तर या ठिकाणी सरकार बाहर किसी भी बूढ़ों के लिए घर और अपने के लिए समय ही नहीं होता। जीवन संघर्ष का डैश बन गया है। तो जीवन संघर्ष का पर्याय बन गया है। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDच्या प्रश्नाचं विश्लेषण पाहिलेलं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।